मोहिमेचे प्रायोजक आहेत कात्री मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। बांधकाम कामगार योजनेच्या माध्यमातून सर्व शस्त्रक्रिया आणि उपचार मिळणार मोफत। आजच भेट द्या। सर, आता महापौर निवडीबाबतचा अर्ज प्रक्रिया पार पडण्यात आली आहे, काय सांगाल याबाबत? भारतीय जनता पार्टीच्या वतीने महापौर आणि उपमहापौर हे दोन्ही उमेदवार आज जाहीर करण्यात आले। त्यांचा फॉर्म भरण्याची आज प्रक्रिया पार पडली। महापौर म्हणून विनायक रामकृष्ण कोंड्याल आणि उपमहापौर ज्ञानेश्वरी महेश देवकर अशा दोघांचे फॉर्म भरण्यात आलेले आणि येणाऱ्या 6 तारखेला या संदर्भातली निवडणूक आहे ती प्रक्रिया पूर्ण होईल। विरोधी पक्ष नेत्यांकडून देखील त्यांच्या बाजूने अर्ज दाखल करण्यात आले आणि त्यांना वाटते की त्यांचा महापौर होईल काँग्रेस शिवसेनेचा, आणि दुसऱ्या बाजूला एमआयएमने देखील अर्ज दाखल केला आहे। आता याबद्दल जाणकारांनी याच्यावर मत न दिलेलं बरं। त्यांचं म्हणणं असेल की तुमच्याकडे व्हीप जारी करावा लागतो, नगरसेवकांना बंदोबस्तामध्ये आणावं लागतंय, तेवढे 87 नगरसेवक निवडून येऊन देखील कुठलाही नगरसेवक बंदोबस्तात आलेला नाही। कोणीही या संपलेल्या पक्षांबरोबर जायला इच्छुक नाही। सर्वच्या सर्व 87 नगरसेवक हे भारतीय जनता पार्टी बरोबर राहतील। तुमचं देखील नाव चर्चेत होतं, आघाडीवर होतं, काय कसं सांगा? पार्टीने जी जबाबदारी दिली ती पार पाडणारा मी कार्यकर्ता आहे। पार्टीने सांगितलं की गटनेता म्हणून आपण जबाबदारी पार पाडावी, ती जबाबदारी मी आता पार पाडतो। आपण बांधकाम कामगार आहात का? मग ही बातमी खास तुमच्यासाठी। बांधकाम कामगार कार्ड दाखवा, मिळवा सर्व शस्त्रक्रिया आणि उपचार पूर्णतः मोफत। सोलापुरातील ISO नामांकित कात्री मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये बांधकाम कामगार योजना यांच्या माध्यमातून सर्व शस्त्रक्रिया आणि उपचार मिळणार मोफत। अस्थिरोग विभाग, दंतरोग, स्त्रीरोग, IVF सेंटर आणि विविध सर्जरी विभाग आता एकाच छताखाली। अनुभवी डॉक्टर, आधुनिक सुविधा, विश्वासार्ह उपचार। आजच भेट द्या, मोफत चेकअप करून घ्या। कात्री मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, प्लॉट नंबर 10, मजरेवाडी, नई जिंदगी रोड, अथर्व मंगल कार्यालय जवळ, सोलापूर। संपर्क करा 97 30 55 88 55 72 49 07 41 84।